तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे 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 तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे तुफान वारा पाऊस धारा मुळीना आम्हा शिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे हल्ल्यावरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले हल्ल्यावरती होती हल्ले आमचे अभंग बाले किल्ले असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे असाच ताठर माथा आमचा जरा न खाली लवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे असे ज्यांनी बलिदान दिले अशा सर्व भारत मातेच्या वीरपुत्रांना मी त्रिवार अभिवादन करते। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी आणि मान्यवरांचे स्वागत मी गीतांनी करणार आहे। सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे। शहारे सर, पायस सर सर्वांनी आपल्या स्टेजवर येऊन बसावे अशी मी त्यांना विनंती करते। सर्व मान्यवरांनी स्टेजवर येऊन बसावे। शहारे सर, हिलावन सर, प्रधान सर, मोंडे सर सगळ्यांना विनंती करते मान्यवरांनी आपले स्थान स्टेजवर येऊन ग्रहण करावे। सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर येऊन आपले स्थान ग्रहण करावे। उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीपप्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। हॅलो हॅलो आदर्शांचं पूजन होत आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते। अगरबत्ती मेणबत्ती दीप प्रज्वलित होते। सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। तथागत समीर संबुद्धाची करुणा असो। करुणा असो करुणा असो करुणा असो तथागत समीर संबुद्धाची करुणा असो। करुणा असो। वामनदादा कडक यांचा विजय असो विजय असो। टीव्ही चॅनलचे सर्व प्रतिनिधी कावळेताई, किरणताई, सुरजना जामनी, शिवाताई बागडे, शकुंतला काकू गुडगे, प्राचार्य डॉक्टर कमलाकर पाय सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे। तसेच कमलजी राऊत सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। शिवा प्रधान सर त्यांनी आपण आपले स्थान ग्रहण करावे। निलीमाजी नितीन भटकर मॅडम त्यांनी पण आपले स्थान ग्रहण करावे। तसेच माननीय इंजिनियर शारे सर यांनी पण आपले स्थान ग्रहण करावे। प्राध्यापक गोपीचंदजी मेश्राम सर आले असतील तर त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। नूतनताई भुजबळ नगरसेविका मॅडम आले आहेत का? त्यांनी पण आपले स्थान ग्रहण करावे। डॉक्टर धनराजजी चक्रे सर आले असतील त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे। मुकेशराव सरदार सर त्यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे।
उपस्थित सर्व मान्यवरांनी स्टेजवरून आपले स्थान ग्रहण करावे. पुढील कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आज 15 ऑगस्ट ज्यांनी आपला भारत भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहे, ज्यांनी बलिदान दिलेले आहे, या सर्व थोर पुरुषांना मी विनम्र अभिवादन करते आणि त्यांच्यासाठी एक छोटीशी माझी ओळ इथे मी सादर करते. आज सलाम आहे वीरांना, आज सलाम आहे वीरांना, ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यवान जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे, जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. आज भारत देशासाठी ज्या वीरपुत्रांनी इथे बलिदान केलंय अशा सर्व वीरपुत्रांना आणि थोर पुरुषांना मी पुन्हा अभिवादन करते आणि पुढील कार्यक्रमाला मी सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय प्राचार्य डॉक्टर कमलाकर सर यांचे स्वागत श्री दीपक इंगळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. हां सॉरी सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कमलजी राऊत सर यांचे स्वागत दीपक इंगळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आमचे इंगळे सर डॉक्टर कमलराव सरांनी स्वागत करतील. पुष्पगुच्छ आणि शाल. त्यानंतर शिवप्रधान सरांचं स्वागत आमच्या किरण यावले करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्यांचा कमीपणा करू नका. टाळ्या जेवढं तुम्ही वाजवाल तेवढं आपलं हृदय खूप जास्त काम करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. आजचा 15 ऑगस्टचा दिवस आहे. आज भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. आज आपण स्वातंत्र्य झाले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. पुढील तथागत TV चॅनलचे छापाणी सर यांचं स्वागत दीपक इंगळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर सर्व सरांचं स्वागत मी स्वतः सुनीता रायगोडे करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. ज्येष्ठ समाजसेविका सौ प्रमिला सवई यांचे स्वागत. तसेच तथागत TV चॅनलचे जे उत्कृष्ट गायक आहेत श्री दीपक इंगळे यांचं स्वागत सवाई सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. अविनाश भाऊ सवाई. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. तसंच तथागत TV चॅनलचे दिलीप तायडे यांचं स्वागत रायबोले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच तथागत सूत्रसंचालकाच्या आमच्या खोबरागडे मॅडम यांचं स्वागत. त्यानंतर काका ही उत्कृष्ट ती पेटी वाजवतात आणि त्यांचा आवाज पण छान आहे. त्यांचे कार्यक्रम आताच मी ऐकलेले इथे संगीत कला भवनमध्ये झालेले. त्यांना पारितोषिक पण मिळालेलं आहे.
मन की वीणा से गूंजे ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजे ध्वनि मंगलम, स्वागतम 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 कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है। कैसा पावन सुहावन समय आज है, आप आए अतिथियों के सरताज है। बुद्ध धम्म के पूजन करे आज हम, बुद्ध धम्म के पूजन करे आज हम। स्वागतम 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 बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, संत गाडगे बाबा यांच्या विचारांना अभिवादन करतो. आणि आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, त्याचप्रमाणे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्या छोटासा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाद्वारे करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे स्नेही डॉक्टर प्राचार्य कमलाकरजी पायस, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय गोरगरिबांच्या कामी पडणारे डॉक्टर कमलजी राऊत, आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमचे सहारे सर, त्याचप्रमाणे शिवराव प्रधान, आंबेडकरी साहित्य, त्याचप्रमाणे डॉक्टर आमचे खडसे सर, या कार्यक्रमाला सर्व आमची तथागत टीव्ही चॅनलची टीम, त्याचप्रमाणे
या ठिकाणी ज्या क्षेत्रात अतिशय सुंदर असं काम आणि आपापल्या क्षेत्रात योगदान दिलंय, त्यामध्ये या देशासाठी बलिदान असेल, या समाजासाठी कार्य केले असेल, अशा सर्वांचा या ठिकाणी 10 लोकांचा या ठिकाणी सत्कार होता प्रमुख पाहुण्यांचे असते. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी नागपूर या ठिकाणी 1956 मध्ये 5 लाख लोकांना दीक्षा दिली आणि त्यांनी सांगितलं की तुमची जबाबदारी आहे आणि तुमची जबाबदारी पार पाडावी लागेल, तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये असले पाहिजे. आणि त्या निमित्तानं बाबासाहेबांनी सांगितलं की मला भारत बौद्धमय करायचा आहे. मग तो कसा होईल? मग आम्हाला प्रचार प्रसार करावा लागेल. या सर्व गोष्टी घेऊन बाबासाहेबांनी सांगितली जबाबदारी प्रचार प्रसार व्हावा. यांना त्यानं तथागत टीव्ही चॅनलची निर्मिती आम्ही या ठिकाणी 2022 मध्ये केली. तेव्हापासून आम्ही सतत काम करत आहोत. अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानावर परीक्षा आम्ही घेतल्या. लोक ज्या क्षेत्रात लोक काम करत असतील त्यांचे सत्कार आम्ही घेतले. ज्या लोक जे लोक या समाजाचे कामी पडतात त्यांचे आम्ही सत्कार कौतुक केलं. जे लोक अभ्यासक आहेत त्या अभ्यासक लोकांपर्यंत बाबासाहेब कसे पोहोचतील, बुद्ध कसे पोहोचतील, फुले शाहू आंबेडकर कसे पोहोचतील, या निमित्तानं वाचकाच्या माध्यमातून, साहित्यिकांच्या माध्यमातून, विद्वानाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. ते आम्ही काम करतोय. त्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. या ठिकाणी आम्ही तथागत टीव्ही चॅनल काम करत असताना पहिले अमरावती शहरामध्ये होतो, आता आम्ही नांदेड पर्यंत गेलो, बुलढाण्यापर्यंत गेलो. आम्हाला संपूर्ण भारतात जायचं आहे. यासाठी तुमची अत्यंत गरज आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य कराल एवढं विनंती करतो. थांबतो. पुढील प्रास्ताविक आमचे मित्र इंगळे सर करतील याची मी विनंती करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मंचावर मान्यवरांना सपोर्ट जय करतो. जय भीम. का सर्व मान्यवर माझ्या ओळखीतलेच आहेत, नवीन कोणी नाही. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला भगिनी आणि बंधूंना आज या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. सोबतच महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती सुद्धा साजरी करत आहोत. आणि वामनदादा कर्डकांनी स्वातंत्र्य संदर्भात म्हटलंय, टाटा बिर्ला बाटा बिर्ला कुठे आहे आणि आमच्या धनाचा वाटा कुठे आहे. स्वातंत्र्यावर वामनदादा कर्डक बोलले. आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहोत का याचं सुद्धा चिंतन झालं पाहिजे. आज स्वातंत्र्य दिनी तथागत टीव्हीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षी करत असतो सर, परंतु ज्या प्रमाणात मोठा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात मोठा होताना दिसत नाही आहे. त्याला कारण असं आहे की तथागत टीव्ही काम करत असताना आम्ही 8-10 प्रतिनिधी आहोत. कोणी आपापलं काम करतंय, कोणी वेळ देते, कोणी देत नाही. परंतु आम्ही प्रतिनिधी वेळ देतो, परंतु आर्थिक सहकार्य फार कठीण आहे. आणि चॅनल कुठे चालवतो म्हटलं तर त्याला पैसा लागतो. आणि म्हणून चॅनल चालवण्यासाठी आपण या ठिकाणी जे मान्यवर आहात, मान्यवरांना कळकळीची विनंती की हे जर चॅनल मोठं करायचं असेल, बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याला अर्थव्यवस्था लागते. आणि मला अपेक्षा आहे की आपल्याकडून चॅनलला आर्थिक मदत होईल. आणि या ठिकाणी वामनदादा कर्डक यांची जयंती, वामनदादा कर्डकांची जयंती दरवर्षी आम्ही चॅनलच्या वतीने आम्ही करत असतो. वामनदादा कर्डकांची जयंती नाही तर देशाचे राष्ट्रीय जे काही उत्सव आहेत ते चॅनलच्या वतीने आम्ही नेहमी साजरा करत असतो. सोबतच महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीचा सुद्धा आम्ही साजरा करतो. मग त्या ठिकाणी अडचणी येत असतात तरी त्या अडचणींना मात देऊन आम्ही अनेक कार्यक्रम सादर करतो आहोत.
आम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मला की स्वातंत्र्य दिनानिमित्तानं अनेक या ठिकाणी अभ्यासक लोक आहेत, डॉक्टरेट केलेले लोक आहेत, या ठिकाणी पत्रकार सुद्धा आहेत, साहित्यिक आहेत. मला जास्त सांगण्याची गरज नाही, कारण स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या लोकांना नम्रपणे माझं अभिवादन आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर या देशामध्ये जी क्रांती लोकांसाठी व्हायला पाहिजे ती क्रांती लोकांसाठी होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून ही जी क्रांती आहे लोकांसाठी झाली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मीडिया हा चौथा स्तंभ आहे. आणि म्हणून 2022 मध्ये तथागत टीव्ही चॅनलची निर्मिती आदरणीय वानखेडे साहेब यांच्या माध्यमातून तयार झाली, निर्माण झाली. आणि त्याही अगोदर ते चळवळीचं काम करत होते. आणि चळवळीचं काम करत असताना त्यांना जाणवलं की आमच्या बहुजनांची जी चळवळ आहे, बहुजनांची चळवळ, त्यांच्या व्यथा हे प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, शासनापर्यंत जायला पाहिजे. म्हणून तथागत टीव्हीची निर्मिती त्यांनी केली. आणि त्यांच्यासोबत अनेक आमच्यासारखे जे प्रतिनिधी आहेत, चळवळीचे लोक आहेत, ते काम करायला तयार झाले. परंतु पुढे सुद्धा जाऊन असं म्हणावं लागेल की आपला देश जो आहे, पहिले म्हणायचं की आमचा देश हा शेतीप्रधान देश आहे. परंतु खेदानं म्हणावं लागतं की आमचा देश शेतीप्रधान नसून हा जातीप्रधान देश आहे. आणि बाबासाहेबांनी म्हणूनच देशाचं संविधान लिहित असताना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय अशा प्रकारचं संविधान लिहिलं. आणि जाती तोडो, समाज जोडो अशा त्यामधून संदेश दिलाय. आणि म्हणून एक ॲज ए गायक म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी उपस्थित मंडळींना आणि माझ्या सर्व या ठिकाणी जे ऐकणारे लोक बसलेले आहेत त्यांना सुद्धा सांगायचं आहे की आमच्या देशाला मजबूत करायचं असेल, आमच्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर आम्हाला जातीच्या पलीकडे जावं लागेल, धर्माच्या पलीकडे जावं लागेल. आणि माणूस म्हणून जगण्याचा जो संदेश आहे प्रत्येक माणसाने प्रत्येक घरामध्ये द्यावा लागेल. आजच्या या स्वातंत्र्य दिनी या ठिकाणी 2 ओळी मी गाऊ इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सतत या देशाच्या संविधानासाठी काम केलं, कष्ट केले. आपल्या जीवनामध्ये अनेक आजारांना तोंड द्यावं लागलं, परंतु तरी सुद्धा आणि हे देशाचं संविधान आम्हाला निर्माण करून दिलं, आमच्या ताब्यात दिलं. एवढं संविधान दिलं असताना सुद्धा आमच्या देशामध्ये अजूनही जाती प्रथा, धर्म प्रथा अजून चालू आहे. म्हणून जर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, आमच्या महापुरुषांचं स्वप्न, छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न, अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न, राष्ट्रसंत तुकारामांचं स्वप्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी एका कवीने गाणं लिहिलंय, कष्ट केलेत माझ्या भीमाने, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे. संविधान 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 दिले भारताला, संविधान दिले भारताला.
जाण त्याची तुम्हारा उद्या रे, जाण त्याची तुम्हारा उद्या रे, कष्ट केलेत माझ्या भीमाने, जाती जातीत वाटू नका रे, जाती जातीत वाटू नका रे. जर का आम्ही जातीच्या पलीकडे जाऊ तर या स्वातंत्र्याचं जे महत्व आहे, या स्वातंत्र्याचा जो अर्थ आहे तो आम्ही बदलत ठेवू. आमच्या देशामध्ये आम्ही सर्व लोक, सर्व जाती पंथाती धर्माचे लोक एकत्र संघटित राहू तर दुसऱ्या कोणत्याही देशाची, कुठल्याही विरोधी लोकांची आमच्याकडे पाहण्याची नजर राहणार नाही. आणि म्हणून आजच्या या ठिकाणी वामनदादा कडक तेव्हा लिहितात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यायाचं टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या फुलांचे सारे सनेक असते, सारे सनेक असते. आणि म्हणून हे जे सर्व महापुरुष आहेत, या महापुरुषांचा वारसा, आमच्या राष्ट्रसंतांचा वारसा जपत आम्ही तथागत टीव्हीच्या माध्यमातून या महापुरुषांचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत सर. आणि या महापुरुषांच्या कार्यामध्ये आपला सुद्धा सहभाग असला पाहिजे असं मला वाटतं. नुसतं सहभागच असला पाहिजे नाही तर आर्थिक सहभाग असला पाहिजे, जेणेकरून आम्ही सर्व तथागत टीव्हीचे कार्यकर्ते, तथागत टीव्हीची प्रतिनिधी जोमाने काम करू. आणि साहेबांनी सांगितलं की आमचं चॅनल आता अमरावती पुरतं सीमित आलेलं नाही, तर नांदेड, यवतमाळ, इकडे तुमचं अचलपूर, हे सगळ्या ठिकाणी आमचा प्रत्येक म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये आमचा चॅनल गेलेला आहे. आणि कधी कधी असं वाटतं की युट्यूब चॅनल पहिल्यांदा होतं. आज या ठिकाणी तेलंगणा आणि राजनाथ, संगमपूर, यवतमाळ, अमरावती आणि अमरावतीमध्ये कळमनुरी डिस्ट्रिक्ट, नांदेड, तर अशा अनेक ठिकाणी आपलं तथागत टीव्ही पोहोचलेला आहे. आणि आम्ही अनेकदा केबलवाल्यांना म्हणतो की आमच्या अमरावतीमध्ये जेवढे काही केबल असतील त्या केबलवर आमचं चॅनल गेलं पाहिजे. पण ते केबलवाल्यांचा नेहमी आम्हाला एकच प्रश्न असतो की सर आमच्या चॅनलला, आमच्या केबलला तुम्ही एवढे पैसे भरा, नंतर तुमचं चॅनल आम्ही त्या केबलवर टाकतो. आम्ही अनेक एवढ्या जातो सर, तर आम्हाला विचारलं जातं की तुमचं चॅनल कोणत्या नंबरवर आहे. कधी कधी 112 नंबर आम्ही सांगतो, ते चॅनल टाका, त्या नंबर टाका आणि पहा. पण कधी कधी असं होते की आमच्या संचालकांकडे अजून मोबाईल पैसे नसतात, पैसे त्यांना देऊ शकत नाही, म्हणून ती चॅनल कधी कधी बंद होते. मग चुकीचा भाषा सुद्धा जाऊ शकते की बाबाला खोटं तर सांगत नाही. प्रश्न हा येतो पैशाचा. जर का त्यांच्याकडे रेग्युलर पैसे येत गेले आणि आम्ही पैसे मागत नाही तसे, एवढा मोठा समाज आहे आपला सर, नाही भाऊ, एवढा मोठा समाज आहे, त्या तथागत टीव्हीला मला असं वाटतंय की नगदी पैसे न देता आपल्या घरचे वाढदिवस असतात, आपल्या घरचे स्मृतिदिन असतात, आपल्या घरचे लग्न असतात, त्या लग्नाच्या ज्या ऍड असतात, जाहिराती असतात, अनेक आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकाचे वाढदिवस करतो. आताचा मोठ्या प्रमाणात पाहायला लागले. आमच्या इथे वाढदिवसाला लाखो रुपये खर्च आम्ही करतो, परंतु ते लाखो रुपयामधले जर समजा 2000 रुपये 3000 रुपये चॅनलला दिले तर तेवढी मदत होईल, चॅनललाही मदत होईल आणि आपली कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी तेवढे दिसेल. असं या ठिकाणी मला कळकळीची विनंती करायची आहे सर्व मान्यवरांना, उपस्थित जे मंडळी आहे आपल्याला सुद्धा की जर आम्हाला, कारण टीव्ही भरपूर झाले, 500 चॅनल आहेत सर, 500 चॅनल पैकी आज मला वाटते फक्त 15 ऑगस्ट आहे म्हणून आपल्या स्वातंत्र्य दिन आहे म्हणून अनेक टीव्हीवर फक्त जनगण मन दिन आहे का हे एवढं राष्ट्रगीत दाखवतात. परंतु स्वातंत्र्य मिळालं कसं आणि आम्ही प्रत्येक या देशामध्ये प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे का
अशाबद्दल चर्चा कोणीही करत नाही. परंतु जर आमच्या हक्काचे जनावर असले तर त्या ठिकाणी या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित आहेत त्या मान्यवरांचे डिबेट आपल्याला लावता येतील. स्वातंत्र्य कसं मिळालं, 150 वर्षापर्यंत राज्य इंग्रजांनी केलं आणि 150 वर्षापर्यंत चांगले होते, नंतर वाईट कसे झाले, का झाले, अशा प्रकारचे डिबेट आपल्याला करता येतील जेणेकरून प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक माणसामध्ये याचा विचार माहीत होईल. कारण असे अनेक आमचे महापुरुष आहेत की त्यांचे इतिहास लोकांना माहित नाही, विचार लोकांना माहित नाही, ज्योतिबा फुले अजूनपर्यंत माहित नाही, सावित्रीबाई फुले अजूनपर्यंत माहित नाही. मी आता एक कार्यक्रम झाला सर, आता 15 वाजता मी कार्यक्रम करून सकाळी, त्या कार्यक्रमात सर त्या स्टेजवर सावित्रीबाई फुलेचा फोटो नाही, सरस्वतीचा फोटो त्या ठिकाणी ठेवला, त्या ठिकाणी विरोध केल्यानंतर काढला त्यांनी फोटो. तर हे स्वातंत्र्याचं गमक आहे का? आणि म्हणून आम्हाला या डिबेट लावून या टीव्हीच्या माध्यमातून लोकांना सांगावं लागेल की या ठिकाणी सरस्वती मातेचा काहीही संबंध नाही. या ठिकाणी आमच्या देशासाठी ज्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या लोकांचा तो दिवस आहे. आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की आम्हाला या माध्यमातून भरपूर काही काम करायचं आहे. भरपूर काम करत असताना आम्हाला तुमच्यासारख्या लोकांची अत्यंत गरज आहे. म्हणून मला असं वाटतंय की आपण सर्व आमच्या पाठीशी आहात, आम्हाला आपण मदतही कराल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि मला वाटतं की भरपूर कार्यक्रम आहेत, भरपूर कार्यक्रमाचं सगळे शेड्यूल सोडून एक तथागत टीव्हीला आपण वेळ दिला त्याबद्दल सर्व मान्यवर मंडळींसाठी जोरदार करायला पाहिजे. आणि आपण या ठिकाणी वामनदादा कर्डकांची जयंती साजरी करत आहोत. या ठिकाणी बरेचसे कलाकार, गायक कलाकार आलेले आहेत आणि म्हणून त्या सर्व गायक कलाकारांसाठी सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. कारण गायक कलाकार वामन बाबासाहेब म्हणतात वामनदादांना की वामन माझ्या 10 बायकांची बरोबरी तुझं हेच गाणं करतोय. आणि म्हणून हे गायक कलाकार जे आहेत तर यांना सुद्धा मान सन्मान या टीव्हीच्या माध्यमातून मिळत आहे. म्हणून बाबासाहेबांची या देशाची जी चळवळ आहे ही चळवळ प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं काम तथागत टीव्ही करत आहे आणि करत राहील. यासाठी आपली सर्वांची मदत आम्हाला हवी आहे जेणेकरून आम्ही काम जोमानं करू आणि या 4-5 जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेरही हे चॅनल गेलं पाहिजे अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याकडून मदत होईलच ही सुद्धा अपेक्षा करतो आणि माझे लांबलेले जे प्रस्तावित आहे ते या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत, नमस्कार. आणि एकदा जोरदार नाव द्या. भारत माता की जय, भारत माता की जय, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अण्णाभाऊ साठे की जय, सर्व महापुरुषांचा त्याच्यासोबत एक अजून होते पिरगाजी खुबरागडे, बाबासाहेबांच्या हस्ते आणणारे आणि न्याय बोललेला ते हस्ती बौद्ध घरात ठेवणारे असे कॅप्टन DC होत. त्यानिमित्त आपण त्यांचा सत्कार या टीव्ही चॅनलने, तथागत टीव्ही चॅनलने घेतला आहे. त्यासाठी सर्व मान्यवर मंडळींना मी विनंती करतो की सर्व त्यांनी ते तर खाली येऊ शकणार, ते वर येऊ शकणार नाही, परंतु आपणच त्यांच्यापर्यंत जावेत असे मी सर्वांना विनंती करतो. 1956 साली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी तिथे नेलेल्या आहेत. त्यांनी खूप महान कार्य केलेले आहे. अशा महान सुपुत्राला टाळ्या वाजवून स्वागत करा, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. माननीय पुंडलिकराव देशमुख, चीफ ब्युरो TTC. त्यानंतर विभागीय समन्वय सृजन मराठी साहित्य परिषद महाराष्ट्राचे भाई प्रफुल्ल यांचे सुद्धा सत्कार करण्यात येते. त्यांनी स्टेजवर यावे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. धम्मवाचक आहे ते रोज विहारामध्ये भीम वाटिका परिगणित कॉलनी ते रोज ते वाचन करतात आणि त्यांचं संगीत पण खूप छान आहे. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे.
सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. पुढील सत्कार मूर्ती मान्यवरांनी त्यांचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. पुढील सत्कारासाठी मी माननीय इंजिनियर शहारे सरांना विनंती करते की आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. सगळ्यांनी तिचे टाळ्या वाजवून स्वागत करावे. अहिल्यानगर या ठिकाणी सत्कार घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातून क्रमांक 2 मध्ये आलेली ही मुलगी आहे. लहान मुलांचं कौतुक केले की त्यांना एक प्रेरणा मिळते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करावे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. खरेच नाटक आणि नाटकामुळे एक विरंगुळा होतो आणि माणसाच्या मनावरचं टेन्शन दूर होतं. असं एक खरंच उत्कृष्ट दिग्दर्शक नाटक रत्नाकर शिरसाट यांना जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनोबल वाढवा आणि जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा मिळेल. त्यांचे स्वागत करा. स्वागत करावे. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कवी आहेत. कवी उल्हास मनोहर एजी ऑफिसला ऑडिटर होते आणि नोकरी सांभाळून त्यांनी कविता सुद्धा लिहिलेल्या आहेत आणि कविता संग्रह त्यांचा जगाच्या ह्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे विद्यापीठाला. सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मान्यवरांना उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. सर इकडं यानंतर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. सर्व मान्यवरांना आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजयजी खडसे या ठिकाणी उपस्थित आंबेडकरी साहित्यिक शिवाजी प्रधान आणि उमेशभाऊ सहाने, सर्व मंचावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम जर विसरलो तर आपलं अस्तित्व राहणार नाही. पुन्हा एकदा सर्वांना जय भीम. सर्वप्रथम मी आपणा सर्वांना 80व्या स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देतो. वामनदादा कर्डकांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आज तथागत टीव्हीच्या माध्यमातून ज्या मान्यवरांचा सत्कार झाला त्या सर्वांचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचा उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं अर्ध्या कार्यक्रमात जाहीर करतो. तर खरं म्हणजे मीडिया ही पॉवर आहे, ही शक्ती आहे. आणि 4 जे स्थानं सांगितलेले आहे लोकशाहीचे स्तंभ, त्यापैकी मीडिया ही ताकद आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण तथागत टीव्ही चॅनल या ठिकाणी सुरू केलेला आहे. सर्वप्रथम या तथागत टीव्ही चॅनलचे संस्थापक आणि डायरेक्टर आमचे मित्र अरुण भाऊ वानखडे, जे माझे 30 वर्षापासूनचे मित्र आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आंबेडकरी विचार पोहोचतो आहे. यापूर्वी एका चॅनलने खूप चांगलं काम केलं आणि अनेक लोकांना चुना लावला आणि त्यामुळे अरुण भाऊ तुम्हाला लोकांची मदत भेटत नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्यावेळी आता माझे भाचे आहेत इंगळे साहेब, त्यांनी प्रस्ताविकेमध्ये म्हटलं की आर्थिकतेची गरज आहे. अरुण भाऊ तुम्हाला आर्थिकतेचीच गरज नाही तर तुम्हाला मॅन पॉवरची पण गरज आहे. म्हणजे चांगला इव्हेंट मॅनेजर असला पाहिजे, चांगले तंत्रज्ञ असले पाहिजे. म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा जे आपलं सुसूत्रता आहे ती जिथून कुठं मार खाते आहे, तर जे प्रॉपर कामासाठी प्रॉपर माणसं तुम्ही नेमावे आणि त्यासाठी आमची माणसांची काय मदत लागेल ती आम्हाला तुम्हाला करतो आहे. दुसरा जो भाग आहे की यापूर्वीच्या चॅनलचं जे पहिल्यांदा जेव्हा मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्ही याचं आर्थिक नियोजन कसं करणार. त्यावेळी त्यांनी प्रॉपर उत्तर दिलं नाही आणि लोकांच्या दानावर ते चालवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक लोकांना गंडा घातलेला आपल्याला दिसून येतो. कोर्ट केसेस अमरावतीतून बरेचसे आहेत.
तर त्या मार्गाने आपल्याला जायचं नाही. अरुण भाऊ, ती तुमची प्रवृत्ती नाही. तुम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहात आणि समाजाबद्दल प्रामाणिक आहात, हे सर्व अमरावतीकर जाणतात. त्या मार्गाने आपल्याला जायचं नाही. एखादं मोठं काम करताना त्यासाठी थोडंसं प्लॅनिंगची गरज लागते. मला असं वाटते की तथागत चॅनल हे जर समाजाचं व्हायचं असेल तर समाजाला त्याच्यात आपण भागीदार केलं पाहिजे. मग समाजाला आपण कसं भागीदार करू शकतो? तर तथागत TV नावाची कंपनी स्थापन करायची आणि आम्हाला शेअर होल्डर बनवायचे. 1000 रुपयाचा शेअर असेल आणि असे 500 लोकांनी दिले, त्याच्यात नफा आला तर त्याला डिव्हिडंड आपण दिला पाहिजे. 2 गोष्टी होती. एक तर शेअर घेतला, नफा आला, त्याचा भाग पैसे तर भेटतील, त्याहीपेक्षा हे चॅनल माझं आहे ही भावना निर्माण होईल. हे चॅनल माझं आहे ही भावना निर्माण होईल. लोकांकडून दान नाही मागायचे, कारण बिझनेस आहे. बिझनेस हा दानावर चालत नसतो. बिझनेस दानावर चालत नाही. काही दिवस तो चालतो, परंतु बिझनेसला बिझनेसप्रमाणे जर आपण केलं, आम्ही प्रत्येक जण शेअर होल्डर होऊ शकतो आणि ते कंपनी निर्माण केली, शेअर्स निर्माण केले तर काय होईल? 10,000 लोक जर आपल्याशी जुळले असतील तर 10,000 लोकांना हे चॅनल माझं आहे, मी याचा मालक आहे ही फिलिंग असेल आणि ती फिलिंग तुम्हाला डेव्हलप करू शकेल. मग तिथं पैसा येईल, मॅनपॉवर येईल. माझं चॅनल चालवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागते ते प्रयत्न आपण करू. तुम्हाला कंपनी स्थापन करण्यासाठी मदत मी करतो. शेअर्स आणि टेक्निकल बाबीसाठी जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं मदत करतो आणि आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून जाऊ. लोकांनी पैसे द्यावे हे अपेक्षा न करता लोकांना आपण काय देऊ शकतो यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण जर शेअर होल्डर झालो तर या कंपनीचे आपण मालक असू आणि मालक म्हणून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ती चांगली करतो. आज या ठिकाणी एवढ्या दिवसाचे तुम्ही प्रयत्न करताय, परंतु लोकांचा तेवढा प्रतिसाद नाही. पण जेव्हा आपण कंपनी म्हणून या ठिकाणी उभे राहू तेव्हा निश्चित चांगल्या गोष्टी होतील आणि तुमचा उद्देश प्रामाणिक आहे. फक्त लोकांना विश्वास देण्याची गरज आहे आणि कंपनीत आपण जर शेअर्स घेतले तर निश्चित लोकांना विश्वास मिळेल. दुसरा जो भाग आहे की आपण पेपरमध्ये बातम्या देतो, आपण टीव्हीवर बातम्या देतो आणि त्या बातम्या देत असताना आपलं प्लॅनिंग हे पण असलं पाहिजे की माझ्या वाढदिवसाला मी किमान 1000-2000ची जाहिरात ही आपल्या चॅनलला दिली पाहिजे. ते प्लॅनिंग असलं पाहिजे. म्हणजे बातम्या एवढ्या येतात, तुमचे कार्यक्रम कव्हर होतात आणि मग 1000-2000ची जाहिरात जर आपण दिली तर निश्चित त्यांचा जो स्थानिक खर्च आहे तो जाईल आणि त्यासोबतच ते चॅनल अधिक चांगल्या पद्धतीने जाईल. तर अरुण भाऊ, तुम्हाला जी काही मदत लागत असेल, खरं म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये तुम्ही एवढे सारे आले आहात. मी दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचा सचिव आहे आणि आमचे 48 इन्स्टिट्यूट आहे लहान मोठे. म्हणजे तक्षशिला कॉलेज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, फार्मसी कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. या साऱ्यांच्या माध्यमातून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचं आश्वासन देतो आणि निश्चित मदत करेल. आपण या ठिकाणी बऱ्याच वेळचे आलेलो आहोत आणि याच्यानंतर गजल मुशायरा पण होणार आहे. अनेक लोकांचे सत्कार झाले, आता सत्काराला उत्तरं त्यांची असणार आहे. खरं म्हणजे आमची एक ऑनलाईन कॉन्फरन्स सुरू आहे इंटरनॅशनल आणि सचिव म्हणून मला तिथं उपस्थित राहणं आवश्यक आहे. परंतु अरुण भाऊंनी मला 2 महिन्यापासून निमंत्रित केलं. आजही आग्रह होता, तो आग्रह मला टाळता आला नाही आणि निश्चित एवढ्या साऱ्या लोकांना बघून मला आनंद पण होतो आहे की माझ्या कॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करताना असं आवाहन करतो की जर त्यांनी कंपनी स्थापन केली तर प्रत्येकानं जो शेअर्स आहे तो आपण विकत घेतला पाहिजे आणि एका कंपनीचं मालक झालं पाहिजे. एवढंच आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय आंबेडकर ज्यांची आज आपण मोठ्या उत्साहात जयंती साजरी करत आहोत, असे महाकवी वामनदादा कर्डक, त्याचप्रमाणे दादासाहेब गवई, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माता रमाई, माता भीमाई, विद्येची देवता माता सावित्रीबाई, सर्व बहुजनांच्या महामानवांना मी नतमस्तक होतो, विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि माझे गुरुवर्य, कारण याच महाविद्यालयाचा मी विद्यार्थी आहे, त्यांनी अतिशय
चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ते आदरणीय वानखडे साहेबांनी ते अंमलात आणावं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर कमल राऊत सर, त्याचप्रमाणे आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर शिवा प्रधान सर, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक बौद्ध उपासक संघाचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर उमेश शहारे सर, त्याचप्रमाणे माझे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर संजयराव खडसे सर, त्याचप्रमाणे या टीव्हीचे संचालक आदरणीय अरुण वानखडे सर, आणि ज्यांनी अतिशय चांगलं संचालन केलं जे माझे स्नेही आदरणीय दीपकराव इंगळे साहेब, तसेच दुसरे संचालन करणाऱ्या सुनीताताई रायबोले, त्याचप्रमाणे या चॅनलचे संघटक बाबूराव छापानी, संगीताताई बनसोड आणि इथे उपस्थित असलेला सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि ज्यांचा सत्कार झाला असे सर्व सत्कारमूर्ती, सर्वांनाच माझा सप्रेम जय भीम. जय भीम कसा थोडा आपल्या पोटात याच्यातून असला पाहिजे. नुसतं जय भीम म्हणजे जय भीम नाही, आज जय भीम जगात पोहोचलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा जय भीम. आता कसं जय भीम हा शब्द आधी लोकांना वाटायचं की फक्त बौद्धच लोक म्हणायचे, पण मात्र आता तुम्ही पाहिलं असेल कॉक्रोचचं आंदोलन झालं. कॉक्रोचच्या आंदोलनामध्ये दिल्लीचं आंदोलन जे जंतर मंतरवर झालं, जे दीपकीनी आंदोलन केलं, त्या आंदोलनात केवळ 2च नारे गाजले आणि तो एक नारा होता जय भीमचा आणि दुसरं होतं आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. ज्या आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत म्हटलं होतं की हे काय लावलं आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, जर असं एवढं म्हटलं तर एखादा देव पाहून जाईल, पण मात्र त्याला सडेतोड उत्तर आपल्या या आंदोलनातून मिळालं. कारण त्या ठिकाणी एकच हे होता आपला नारा की आंबेडकर आंबेडकर. त्यामुळे जय भीम म्हणताना याच कार्यक्रमात नाही तर कुठेही आपल्याला जय भीम म्हणायचं असेल तर आपण तो दिलखुलास जय भीम म्हटला पाहिजे. कारण जय भीम म्हणजे आपलं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वाला जर आपण विसरलो तर आपलं अस्तित्व धोक्यात येण्यासारखंच आहे. कारण आपल्याला माहीत आहे की आज केवळ दिवस वैराचा नाही, रात्रच वैराची नाही, तर दिवस आणि क्षणक्षण सुद्धा आपल्यासाठी वैराचा आहे. त्यासाठीच तथागत टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सातत्याने समाजात जनजागृती कशी व्हावी, समाजात जागरूकता राहावी, समाज जागृत असावा, याकरिताच या टीव्हीची निर्मिती झालेली आहे. वानखडे साहेबांनी टीव्हीची निर्मिती केलेली आहे. कारण आता सरांनी सांगितलं की याआधी एक चॅनल येऊन गेलं, तर मी विदर्भाच्या भाषेत म्हणजे तुम्ही त्यासोबत होते, मी सोबत होतो, पण कसं आहे की मी आपल्या एक विदर्भीय भाषेत म्हणेन की त्यांनी हागून ठेवलं, त्याच्यामुळे त्याचा सर्वांनाच अतिशय त्रास होत आहे. म्हणून नव्यानं जे सरांनी आपल्याला पायस सरांनी सांगितलेलं आहे की आपण एक कंपनी स्थापन करावी आणि खरोखरच सरांनी अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यावर आपण अंमलबजावणी करावी. कारण आपण पाहिलेलं आहे आपल्या समाजात अपासून तर ड क ब जेवढे काही असेल तेवढे राजकीय पक्ष आहे आणि सामाजिक संघटना तर सातत्याने दर दिवसाला निघतात. सामाजिक संघटना निघण्याचं कारणही तेच आहे की रोजगार हमी योजना. मात्र चॅनल व्हावं किंवा आपला स्वतःचा मीडिया असावा समाजाचा, आपल्या एक समाजाचा कुठंतरी प्रसिद्धी माध्यम असावं आणि ते खमकं असावं, असं
कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला वाटलं नाही. आजही आपले काही ज्या राजकीय संघटना आहेत, राजकीय पक्ष आहेत, ते केवळ साप्ताहिक चालवतात, मात्र दैनिक आज कोणीही चालवलं नाही. आणि जे कोणी चालवतात तर तो केवळ भांडवल असतो आणि आपला समाज त्याचा तो भांडवलदार असतो आणि आपला समाज हा त्याचं भांडवल असतं. म्हणून योग्य आणि पद्धतशीरपणे तो आपल्या भांडवलाचा म्हणजे आपल्या समाजाचा वापर करून, आपला उपयोग करून तो त्याचा उद्योग चालवतो. मात्र समाजाचा पैसा समाजात असावा. जेवढं आपल्या कुठे समाजाला काही झालं तर आपला तथागत टीव्हीला वाटेल, तसं दुसऱ्याही कुठल्याही चॅनलला किंवा कुठल्याही प्रसिद्धी माध्यमांना वाटणार नाही. म्हणून स्वतःचं कुठंतरी एक प्रखर आपलं मत व्यक्त करणारं चॅनल असावं, यासाठी ते प्रयत्न करणारच आहे. आणि वानकडे साहेब, मी तुम्हाला आर्थिक तर मदत करू शकत नाही, मात्र तुमच्यासाठी मी श्रम करू शकतो. कारण बाबा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी समाजाला पैसा द्यावा आणि ज्याच्याकडे श्रम करण्यासाठी वेळ असेल तर त्यांनी श्रम द्यावा. तेव्हाच आपली आंबेडकरी चळवळ म्हणा की आंबेडकरी चॅनल हे मोठं होऊ शकते. तर वानकडे साहेब, मी तुम्हाला माझ्याकडून जे कुठलेही श्रम होतील मी ते श्रम देण्यास आपल्यास तयार आहोत. आणि बोलण्यासारखं बरंचसं आहे आणि सर्वांना गाणी ऐकायचे आहे आणि माझे सर्व मार्गदर्शक यांनाही बोलायचं आहे आणि त्यांना मला ऐकायचं आहे. एक फक्त यावेळेस एक आवाहन करेल की सोमवारी 12:30 वाजता आपण जिल्हा कचेरीवर जे राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत खरगे, त्यांनी ज्या ठिकाणी भाषण दिलं त्या ठिकाणी त्यांनी होम हवन करून शुद्धीकरण केलं त्याविरोधात. कारण मल्लिकार्जुन खरगे साहेब जरी काँग्रेसचे असले मात्र ते बुद्धिस्ट आहेत, एका बौद्ध आणि तेही संविधानिक पदावर आहेत, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. अशा माणसाचा जर जाहीर अपमान होत असेल तर आपण कुठंतरी समाजानं पेटून उठलं पाहिजे. त्यासाठीच आपण त्या ठिकाणी जिल्हा कचेरीवर सोमवारी 12:30 वाजता आपण त्या ठिकाणी निदर्शने देणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे की जिल्हा कचेरीवर 12:30 वाजता यावं. एवढंच बोलतो, थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद मोंडे साहेब. आंबेडकर चळवळ जर खरंच यशस्वी करायची असेल तर आपल्याला आपलं योगदान देणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा, ज्यांच्याकडे पैसा नाही ते श्रम पण देऊ शकतात. अतिशय मूल्यवान असं मार्गदर्शन मुंडे साहेबांनी केले आहे. पत्रकारितेच्या या त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक अनुभव बघितलेले आहेत. आंबेडकर चळवळीसाठी झटणारे खरे प्रामाणिक असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे मुंडे सर. मी सरांसाठी सर्व एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांचा माणूस म्हणून पण सुद्धा एक खूप चांगला अनुभव मला आलेला आहे. 5 मिनिटं अडी का होईना पण मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. तर सरांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजयराव खडसे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी सांगावे. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत ते वामनदादा कर्डक, या संस्थेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब जिगवई, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपलं मोठं योगदान दिलं ते महात्मा गांधी. या सर्वांना मी अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येकाला मदत करणारे डॉक्टर कमल सर, या विचारपीठावर उपस्थित आमचे मित्र आणि या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून उपस्थित झालेले इंजिनियर उमेशजी शहारे साहेब, आमचे साहित्यिक मित्र शिवा प्रधान, या ठिकाणी
ज्यांचा आंबेडकरी पत्रकार म्हणून उल्लेख केला ते आमचे मित्र नयनजी मोंडे, ज्यांनी सुरुवातीला जी काही गीत स्पर्धा या ठिकाणी झाली त्याचं परीक्षण केलं ते आमचे लहान बंधू विनोदजी सुरुशे, ज्यांनी या तथागत टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलं ते आमचे मित्र वानखडेजी. आजच्या या कार्यक्रमासाठी या सभागृहामध्ये उपस्थित आमचे अतिशय परममित्र डॉक्टर प्राध्यापक रवी जुंबळे सर, ज्यांना आपण पुरस्कृत केलं ते आमचे मित्र रत्नाकरजी सिरसाट, ज्यांनी छोटीशी बाल कलाकार सायली जुंबळे हिला स्टेजवर आणून त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं आणि सायलीला अगदी महाराष्ट्र स्तरावर सन्मानित करून देणारे रत्नाकरजी सिरसाट आणि सगळी मंडळी, हिमटे गुरुजी आहेत, बाकी सगळी मंडळी, या सर्वांना या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ज्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत वामनदादा कर्डकांची, ते अतिशय स्फूर्तिदायक असं हे व्यक्तिमत्व. बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा डोक्यात ठेवून त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर जी गीतं तयार केली ती थोडी थोडकी नव्हे तर 5000च्या वर गीतं या वामनदादा कर्डकांनी निर्माण केली आणि त्यातून स्फूर्ती घेऊन अनेक आपल्या जे आंबेडकरी समाजातले जे घरं आहेत त्या घराघरांपर्यंत ही गीतं त्यांनी पोहोचवली आणि तो स्फूर्तिदायक माणसं ही चळवळ उभं करण्यामध्ये वामनदादांचा फार मोठा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. आजही आपण समाजामध्ये पाहतो अनेक साहित्यिक आहेत, कवी आहेत, सगळी मंडळी आहेत, आपापल्या पद्धतीनं ही सगळी मंडळी काम करत आहेत. हे सगळं काम करत असतानाही आज 15 ऑगस्ट खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालोत का, आपण स्वतंत्र झालोत का, ही देखील एक मोठी चिंतनीय बाब आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आत्ताच नयननी सांगितलं की खरगे साहेबांचं जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी संबोधित केलं, त्या संबोधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी येऊन काही परंपरावादी लोकांनी त्या ठिकाणी गोमूत्र टाकलं आणि ती जागा शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 75 वर्ष आपल्या या 80 वर्ष पूर्ण स्वातंत्र्याचा आपण उत्सव साजरा करत आहोत आणि आजही ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून खऱ्या अर्थानं आपण स्वतंत्र झालोत का याचा विचार आजच्या घडीला होणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, त्यासाठी काही कारणं आपली कारणीभूत असतील. जसं आता माध्यमांचा या ठिकाणी विचार करण्यात आला की आपल्याकडे माध्यमं नाहीत, आपल्याकडे वर्तमानपत्र नाहीत, आपण बुद्धिवादी आहोत, विचारवंत आहोत, आंबेडकरीवादी म्हणून आपण स्वतःला समजूनही घेतो, परंतु जे ठोस कार्यक्रम आपल्या हाती असायला पाहिजेत ते मात्र आपण अजूनही स्वीकारलेले नाही आणि म्हणून त्याही दृष्टिकोनातून चिंतन त्याचं करणं फार गरजेचं आहे. आत्ताच उद्घाटक आमचे मित्र डॉक्टर पायस सरांनी सांगितलं की एक चॅनल आपल्याकडे आता आहे, तथागत चॅनल. हे टी व्ही चॅनल झपाट्यानं आता ते पुढं सरसावत आहे. त्याला मदत करणं का गरजेचं आहे. नाव अतिशय सुंदर आहे, तथागत नाव चॅनलला मिळालेलं आहे आणि मग हे जे नाव आपण आहे तर हे डायरेक्टली आपल्या बुद्ध धम्माशी निगडीत आहे. जी काही आंबेडकरवादी जी माणसं या समाजामध्ये काम करत आहेत, चळवळीमध्ये काम करत आहेत, त्यांच्याशी अगदी जवळचं नाव हे या तथागत बुद्ध चॅनलचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग अशावेळी जर आपण रितसर पद्धतीनं जे काही नियम असतील त्या नियमांना अनुसरून जर आपण त्या पद्धतीनं जर आपली वाटचाल ठेवली तर निश्चितपणे या तथागत चॅनलचा एक मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार होऊ शकेल.
आपण त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे प्रयत्न करावा. कंपनी जर स्थापन झाली तर कंपनीची जी काही ध्येयधोरणं असतील किंवा ज्या ज्या पद्धतीचे त्याच्या काही नियम अटी आहेत त्या जर आपण अंगीकृत केल्या तर निश्चितच आपल्याला मोठ्या पद्धतीनं आपलं चॅनल उभं करता येईल. त्यासाठी म्हणून समाजात असणारी ही जी माणसं आहेत ती माणसं देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करतील आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितच आपलं चॅनल हे पुढे सरसावेल असं मला वाटतं. वानखडे साहेब, आपण त्या दृष्टिकोनातून निश्चितच एक आपलं जे काही उद्दिष्ट आहे ते निश्चित करा आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करा. आपल्याला जी काही मदत लागत असेल त्या अनुषंगानं ती मदत आम्ही सगळी मंडळी करण्यास या ठिकाणी तयार आहोत आणि त्या पद्धतीनं आपण हे सगळं चॅनल जे आपलं आहे हे चांगल्या पद्धतीनं कसं त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्याला करता येईल, ते लोकांपर्यंत पोहोचेल याचाही आपण या ठिकाणी विचार करूया. सध्याची जी काही भूमिका आज आपण पाहतो देशामध्ये ती अतिशय विचित्र अशा पद्धतीची भूमिका आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यातून मार्गक्रमण करणं, त्यासाठी एकत्रित येणं, संघटित होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून आजच्या या निमित्तानं आपण हा प्रण करूया, आपण संकल्प करूया की आपण सगळी मंडळी या निमित्तानं एकत्र येऊन आपण ज्या ज्या काही आपल्या चळवळी असतील, ज्या ज्या काही घडामोडी घडत असतील त्याला तनमन धनानं आपण मदत करू आणि कशा पद्धतीनं आपल्याला पुढं आपला समाज नेता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करू. आज या ठिकाणी ज्या ज्या लोकांचा सन्मान आपण केला त्या सर्व सन्मानित व्यक्तींचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. या तथागत चॅनलनी मला या ठिकाणी बोलवलं, मला जो सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपण अशाच पद्धतीनं पुढचं मार्गक्रमण करत राहावं त्यासाठी निश्चितच आम्ही मदत करू अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला जी आस्था असते ती आस्था आपल्यामध्ये असायलाच पाहिजे आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. सरांनी ज्या तथागत टी व्हीसाठी जे काही आश्वासन दिलं आहे मदतीचं त्याबद्दल सरांचे मी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. एक गोष्ट सांगायचीच राहिली आहे सर, धन्वंतरी रुग्णालय अमरावतीचे संचालक आहे, त्यासाठी सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. या ठिकाणी एक स्वागत राहिलेलं होतं. श्रीमान आनंदरावजी हिवराडे सर यांचं स्वागत तथागतची पूर्ण टीम करतील असे मी त्यांना स्वागत विनंती करतो. आनंदरावजी हिरवाडे सर. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं कार्यक्रम पार पाडत आहे. या ठिकाणी बऱ्याच गीतांचा पण कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे, लवकरच तयार होणार आहे, लवकरच चालू होणार आहे. आनंदराव हिराडे सर सरांसाठी या ठिकाणी जोरदार टाळ्या होत्या. या वयात सुद्धा समाजकार्य खूप चांगल्या पद्धतीने करण्याचे कार्य सरांचं आहे. यानंतर माननीय इंजिनियर उमेश भाऊ शहारे सर जे अध्यक्ष बौद्ध उपासक संघम अमरावती या संघटनेचे आहेत, सरांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय स्मृतिशेष वामनदादा कर्डक, दादासाहेब गवई यांना त्रिवार अभिवादन करतो. मंचावर उपस्थित माननीय प्राचार्य डॉक्टर संजयराव खडसे सर, प्रख्यात साहित्यिक सेवा प्रधान सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कमलजी राऊत सर, ज्येष्ठ पत्रकार आणि मतदार वृत्तपत्राचे उपसंपादक नयन मुंडे सर आणि तथागत टी व्हीचे व्यवस्थापकीय संचालक अरुण वानखडे सर आणि येथे जमलेले उपासक उपासिकांना, साधारणतः 20 ते 22 पासूनच मी अरुण वानखडे सरांचे तळमळ आंबेडकर चळवळ पुढे नेण्यासाठी बघितलेले आहे. ते विद्यापीठामध्ये दर 8 दिवसांनी ते 22मध्ये यायचे आणि असे ते जवळपास 1-2 महिने आले. नंतर आम्हाला समजले की मग त्यांची तब्येत बिघडली. मग समजलं की त्यांचं एन्जिओप्लास्टी झाली, म्हणजे बायपास झाले.
आणि इतकं होऊन सुद्धा त्यांनी आंबेडकरी चळवळ हे जिवंत ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचा सत्कार केला. आणि खरोखर त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे की एवढा आरोग्याचा प्रॉब्लेम असताना सुद्धा तथागत टी व्ही हे चॅनल त्यांनी चालू केलेलं आहे. नागपूरच्या चॅनलबद्दल जी चर्चा झाली आहे त्याचा मी मोठा बाधित आहोत. जवळपास मला 4.5 लाखाचा फटका बसलेला आहे. आणि परंतु असू द्या, तरी आपल्या ह्या तथागत टी व्ही चॅनलला पुढे नेण्यासाठी आजच्या प्रसंगी मी 2000 रुपयाचं दान रायबोली ताईकडे देईन. 2-3 दिवसांना ताई माझ्याकडून ते कलेक्ट करते अशी मी त्यांना विनंती करतो. चॅनलच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास चॅनलमुळे समाजामध्ये जे प्रगती होते ती फार झपाट्याने होते. कारण आता लोक मोबाईलचा जमाना असल्यामुळे वृत्तपत्र फार कमी लोक वाचतात. म्हणजे आमच्यासारखीच लोक म्हणजे जे जुन्या पिढीचे आहेत ते वृत्तपत्र वाचतात. परंतु नवीन पिढीचे मुलं मोबाईलवर सगळे चॅनल वगैरे यूट्यूबवर पाहत राहतात. त्यामुळे हे आपलं चॅनल कसं भरभराटीत जाईल यासाठी तुम्ही लोक जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी खरोखर तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. आणि ह्या चॅनलची वाटचाल अशीच होत राहील अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांनी 2000 रुपयाच्या या तथागत टी व्हीला जी देणगी दिली आहे त्याबद्दल सर्वांनी टाळ्या वाजवावे. श्रीमान धनराजजी चक्र साहेबांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यावे. या ठिकाणी जो आपण सत्कार समारंभ आयोजित केला होता, सत्कारामुळे माणसाची प्रवृत्ती जी प्रोत्साहना निर्माण होते, जी प्रेरणा निर्माण होते, त्या प्रेरणेनंतर खरं काम हा सत्कार करत असतो. सत्कार म्हणजे नुसतं एक सत्काराचं जर चिन्ह नसून तो आपल्या प्रेरणा आपल्या मनातील प्रेरणा असते. ती प्रेरणा त्या प्रेरणाबद्दल त्या सत्काराबद्दल भाई प्रफुल्ल विभागीय व समन्वयक सृजन मराठी साहित्य परिषद महाराष्ट्राच्या ज्या ते दादा आहेत यांना मी विचार करतो की त्यांनी या सत्कारावर 2 शब्द बोलावे. आम्ही 2 मिनटं श्रीमान धनराजजी चक्र साहेब यांचं तथागत टी व्ही पूर्ण टीम या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती. तथागत टी व्हीची संपूर्ण टीम, चक्रे साहेब आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात, आवर्जून उपस्थित असतात आणि त्यांची या तथागत टी व्हीला खूप मोलाची पण अशी मदत आहे. तरी सरांसाठी एकदा 2 टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. भाई प्रफुल्ल सर सत्काराला आणि ज्या महाकवीच्या नावानं आणि ज्यांच्यासाठी हा श्रद्धांजलीसाठी कार्यक्रम आहे, खरं म्हणजे मला हा जो कार्यक्रम आहे हा विनम्र त्यांना अभिवादन करतो आणि जयंती हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम माझ्यासाठी कौटुंबिक आहे. तो कसा आता मी माझ्या व्यक्त होताना तुम्हाला सांगेल तर वामनदादा कर्डकांचं जे गीत आहे, वादळी वाऱ्यामध्ये तोफेच्या माऱ्यामध्ये पाहिला भीम आम्ही रणी लढणाऱ्यामध्ये, महाड क्रांतीमध्ये दिलं मर्दाचं जिनं आपल्याचं ओंजळीनं शिकविलं पाणी पिणं, आपल्याचं ओंजळीनं शिकविलं पाणी पिणं. हे जे गीत आहे हे गीत महात्मा फुलेनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये जेव्हा महानगरपालिकेचे लोक आम्हाला उठवायचे त्यावेळेस प्रेरणा म्हणून या ठिकाणी जे तथागत टी व्ही चॅनलचे अरुणभाऊ वानखडे आहेत, यांचे जे वडील आहेत, माझे वडील आहेत, हे सगळे त्या ठिकाणी असायचे. तिथं मी हे गीत ऐकलं आणि त्या समाजकार्याची प्रेरणा भेटली. कॉम्रेड सुदाम देशमुखही त्या बैठकीला असायचे. निळू फुले सारखे व्यक्ती त्या झोपडपट्टीमध्ये येऊन गेले, त्यांनी सुद्धा आम्हाला प्रेरणा दिली. खरं म्हणजे हा माझ्यासाठी खूप मी मनोगत व्यक्त न करता जाण्याचं कारण एवढंच आहे, आज अनेक कार्यक्रम आहेत पण इथून हट्ट आला नाही, कारण का हा पारिवारिक कार्यक्रम आहे. याच्यासाठी म्हटलं की या ठिकाणी पहिलंच प्रेरणास्थान मी 1ली ते 4थी ज्यांच्या मार्गदर्शनात शिकलो ते गुरु मला आज 30 वर्षानंतर माननीय माझे हिवराडे सर या ठिकाणी भेटले.
मी आज जर्नलिझम केलं, जेंडर वुमन स्टडीज केलं, MSW केलं, सगळं केलं, पण मला पहिला पत्रकार बनवणारा जर कोणी माणूस असेल, साप्ताहिक जबरमार नावाचं वृत्तपत्र अरुण वानखडे यांचं होतं. आमचं कौटुंबिक नातं आहे, ते मी त्यांचा बांबू आहे, ते माझे आतोभाऊ आहे, हे वेगळं नातं आहे. आणि यामध्ये 18 वर्ष 5 महिन्याचा असताना साप्ताहिक जबरमारचा पहिला पत्रकार मला त्यांनी केला आणि माझी गरीब पोराची हिंमत वाढवली. मी अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून शिकलो. मग एक एक काम करत गेलो. आज मी पण अनेक यूट्यूब चॅनलला मार्गदर्शन करतो. या ठिकाणी अजून काही लोक आहेत. या ठिकाणी डॉक्टर संजय खडसे सर आहे, जे अंधश्रद्धा निर्मूलनाला मदत करतात. शिवा प्रधान सर आहे, राऊत सर आहे. मला आणि विशेष म्हणजे अजून कौटुंबिक कार्यक्रम याच्यासाठी म्हणावं लागेल. या ठिकाणी विनोद सुरुशे जे नाटकाचे माझे प्रशिक्षक आहे, ते सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे एका तळागाळातल्या चॅनलला काय होते, नयन मुंडे दादा तर आमच्या सातत्यानं संपर्कात आहेत. मी एक अनुभव घेतलेला, मी लिहितो, मी भाषण देतो, मी चळवळी बांधतो, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, संविधान जागर असेल, ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण आजही एकही भांडवली चॅनल जे गरिबाच्या पोराला उभं करत नाही. अनेक पुरोगामी फक्त स्वतःला पुरोगामी म्हणतात, पण ते तो गरीब पोरगा असेल, आता म्हणजे दलित तर सोडा, गरीब असेल तर त्यालाही अस्पृश्य समजलं जातं. आणि त्या चॅनलला कोणताही चॅनल आपला कार्यक्रम दाखवत नाही, आपली पेपरात बातमी देत नाही, आपला लेख छापत नाही. 150 पेपरला जेव्हा आपण बातमी देतो, तेव्हा माझ्यासारख्या माणसाचा लेख फक्त मतदार पेपरला येतो. ज्या वेळेस संविधान जागर अभियानाचं काम सुरू होतं, त्या ठिकाणी मोठे मोठे चॅनलवाले पाहतात, पण हे तथागत टीव्ही चॅनल आहे, ज्या चॅनलला संविधान जागर अभियानाची प्रदर्शनी दाखवली, संपूर्ण भारतामध्ये ती प्रदर्शनी सुरू केली. मग अशा चॅनलची गरज आहे. का गरज आहे? तळागाळातल्या युट्यूब चॅनलची गरज आहे, तळागाळातल्या टीव्हीची गरज आहे. हे चॅनल महाराष्ट्रामध्ये पोहोचू शकतं. त्याचं कारण असं आहे की अरुण वानखडे हे अतिशय तप्त याच्यातून निघालेले, मी पाहिलेले पहिले सामाजिक कार्यकर्ते आहे, मी माझ्या वस्तीमध्ये पाहिलेले कार्यकर्ते आहे. आणि तुमची सगळी टीम त्या संविधान जागरच्या प्रदर्शनीपासून या कार्यक्रमाला मी अनेकदा येतो. माझ्या परीनं अरुण भाऊ, माझ्याकडे पैसे नाही, पण पैसे असो नसो माझ्या परीनं, माझ्या संस्थेमार्फत, माझ्या संघटनेमार्फत पहिला शेअर होल्डर तर मी राहीलच, पण अनेक शेअर होल्डर तुमचे असतील. त्या व्यतिरिक्त श्रम म्हणून जसं नयन मुंडे दादा मदत करणार आहे, तसं पत्रकार म्हणून, यँकर म्हणून, इव्हेंट मॅनेजर म्हणून, बाकीच्या गोष्टी म्हणून मी तुमच्या सोबत आहे. मी फार वेळ आपला मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी अनेक सगळे लोक आहेत, नाव कोणाचे सुटले असतील. या ठिकाणी माझ्यासोबत सुजन साहित्य परिषदेचे संदीप देशमुख आहेत, सचिन वासनिक आहेत, शिवाभाऊही सुजनमध्ये आमच्यासोबत मदत करतात, मार्गदर्शक आहेत. तर मी एवढंच सांगेल, शेवटी एवढंच सांगेल की हे सगळं आपल्याला का, आपलं चॅनल का पाहिजे. आज परिस्थिती खराब आहे, दादांनी सांगितलं, लगेच पूजन होऊन जाईल. आज परिस्थिती काय आहे, संविधान आहे, सगळ्या गोष्टी आहेत एका विरोधी पक्ष नेत्याचं. मग तो कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही धर्माचा असो, तो कुठल्याही पंथाचा असो, त्या ठिकाणी जर शुद्धीकरण करण्याचं प्रकरण होत असेल, डोम्यासारख्या शाळेमधली परिस्थिती असेल, 68 बुवा बाबा अंधश्रद्धा निर्मूलनला आम्ही पकडलंय, सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यात, ही ह्या सगळी परिस्थिती असेल तर आपल्या तळागाळातल्या माणसाचं आणि न दबणाऱ्या माणसाचं चॅनल पाहिजे. उद्या अरुण वानखडेंना फोन आला की ही बातमी देऊ नका, तर तसं परिस्थितीने पाहिजे. आणि ती परिस्थिती करायची असेल तर हे चॅनल आपल्याला उचलावं लागेल. आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी त्यांना मदत करू. शेवटी एकच सांगतो की हे सगळं कशासाठी आहे. दरिया की कसम, मौजों की कसम, ये ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल, तू खुद को बदल, तभी तो जमाना बदलेगा. तुम चुप रहकर जो सहते रहे तो क्या है, जमाना बदला है. तुम बोलोगे, मुंह खोलोगे, कुछ करोगे, आगे बढ़ोगे, तभी तो जमाना बदलेगा, तभी तो जमाना बदलेगा. मी या ठिकाणी अरुण भाऊचे मनस्वी आभार मानतो. बरेच वेळा कार्यक्रमात त्यांनी बोलावलं, यावेळेस मी स्वीकारलं, कारण मला वाटत होतं की माझ्याच परिवारात माझं स्वागत कशाला, माझ्याच परिवारात माझा सत्कार कशाला. मी सत्काराचं काही प्रेमी नाही, पण आज माझ्या भावानं, माझ्या गुरुच्या समोर माझा सत्कार झाला, हा माझा खूप मोठा योगायोग आहे. मी सर्वांचे धन्यवाद मानतो. जय भीम, जय संविधान. अतिशय प्रखर शब्दात आणि खूप जोशात सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम सोचोगे बदलोगे तो जमाना बदलेगा. खरोखर आपल्याला काहीतरी करायची, काहीतरी उठायची, काहीतरी करेल तरच आपण काहीतरी या मार्गक्रमण करू शकतो, असं सरांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. यानंतर सौ रजनीताई धनंजयराव गुडदेकर, वीरपुत्र माता पिता, या ठिकाणी धनेंद्र गुडदेकर उपस्थित झालेले आहे. त्यांचं स्वागत.
तथागतची संपूर्ण टीम करेल अशी मी त्यांना विनंती करतो. मी सर्वांना विनंती करतो, बाहेर हॉल बाहेरील जे लोक बाहेर उभे आहेत त्यांना कृपया हॉलमध्ये बसावं अशी मी त्यांना विनंती करतो. कारण कार्यक्रम आपला आहे का. त्यानंतर आपल्याला गीत गायनाचा कार्यक्रमाचा पण आनंद घ्यायचा आहे, तरी कृपया बाहेरील जे लोक आहेत त्यांनी हॉलमध्ये बसावं. सरांना मी विनंती करतो की या प्रसंगी आपण 2 शब्द बोलावे. गुडदेकर साहेब या. आज तथागत टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जो कार्यक्रम यांनी सादर केला, आज गीत रचनाचा कार्यक्रम आहे. मला अजून एक कार्यक्रम आहे दुसरा, शहीदों के नाम एक शाम असा एक कार्यक्रम आहे. तर आता तिकडे जाणार याच्यानंतर मी आणि वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानाच्या यांना हात जोडून मी जास्त मला काही बोलता येत नाही, पण हे की मला फक्त काम करणं समजलं, असे सत्कार वगैरे मला काही आवडत नाही. मी त्यांना म्हटलं तर मी येणार नाही म्हणून. आपण काम करत राहा. पण त्यांनी बोलवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे दोस्त होत. या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, आपल्याला पुढचा पण कार्यक्रम अटेंड करायचा आहे. सरांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. यानंतर सन्माननीय डॉक्टर शिवप्रधान आंबेडकरी साहित्यिक सरांना मी विनंती करतो की या ठिकाणी मार्गदर्शन 2 शब्द बोला. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, पेरी रामास्वामी नायकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व आदर्शांना माझे विनम्र अभिवादन. आज स्वातंत्र्य दिनानिमित्तानं हा जो कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यानिमित्ताने इथे जमलेल्या समस्त सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आणि आतापर्यंत ज्यांनी या ठिकाणी गायन केलेलं आहे त्या सर्वांचे खऱ्या अर्थानं अभिनंदन. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कमलजी राऊत सर आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर आसनस्थ झालेले माझे मित्र उमेशजी शहारे साहेब, त्याचप्रमाणे दुसरे म्हणजे आपले धनंजयजी गुजकर साहेब आता येऊन गेलेले आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे प्राध्यापक डॉक्टर कमलाकर पायस आणि समस्त या ठिकाणी माझे मित्र पुन्हा डॉक्टर संजयजी खडसे हे सर्व ठिकाणी या ठिकाणी आसनस्थ आहेतच. आणि प्रामुख्यानं ज्यांच्या मदतीने हा प्रोग्राम होत आहे तसे आमचे मित्र अरुणजी वानखळे आणि आमचा प्रवास खूप जुना आहे. 30-35 वर्षापासूनचे संबंध आहेत. त्यांनी आतापर्यंत खऱ्या अर्थानं साप्ताहिक ओळखपत्र, साप्ताहिक जबरमार या माध्यमातून बरंचसं काही लिखाण केलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टीचं पाणी मुरलेलं आहे. असं असताना त्यांनी बऱ्याच लोकांना घडवलेलं आहे. तद्वतच त्यांच्या या अविश्रांत परिश्रमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे तथागत चॅनल उभं राहिलेलं 2022 पासून आणि त्या चॅनलची जे म्हणजे आपण वाटचाल म्हणून वाटचाल खऱ्या अर्थानं चांगली आहे असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून मी या चॅनलसाठी सुरुवातीला माझ्याकडून सानुग्रह अनुदान म्हणून मी माझ्याकडून या चॅनलसाठी 1000 रुपयाचं मी त्याच्यासाठी दान देतो. हे महत्त्वाचं आहे, कारण कुठलीच गोष्ट म्हणजे त्याच्याशी होत नाही आणि आपल्याला माहीत आहे किंवा यापूर्वीचं चॅनल कसं बंद पडलं किंवा काय त्याच्या इतिहासात जाणार नाही आहे. परंतु हे जे चॅनल आहे आणि त्याच्यापेक्षा डॉक्टर कमलाकर पायसरांनी सांगितलं की तथागत एक प्रकारची आपण जर कंपनी स्थापन केली, प्रायव्हेट लिमिटेड स्थापन केली चॅनलच्या माध्यमातून, तर त्याचे शेअर होल्डर्स होतील. आणि मला अशी अपेक्षा आहे की खऱ्या अर्थानं या चॅनलकरता आपण सर्वजण शेअर होल्डर्स व्हा. हे जरी सध्या असलं तरी या कार्यक्रमाच्या निमित्तातून खऱ्या अर्थानं म्हणजे स्वातंत्र्य दिन हा 19वा स्वातंत्र्य दिन आहे. असं असताना वामनदादा कर्डक यांची जयंतीसुद्धा या ठिकाणी साजरी होत आहे. तद्वत ही जयंती संपूर्ण भारतामध्ये साजरी होत असताना आपण तथागत टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ही जयंती साजरी करत आहोत. तद्वतच म्हणजे जो वसा त्यांनी घेतलेला आहे, सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतलेला आहे, तो वसा ते निभवण्याचं काम ते करतायत. आणि मला सांगावं असं वाटतं की वामनदादा कर्डकाच्या गीताप्रमाणे विचार करतो म्हटलं की तुफानातील दिवे तुम्ही तुफानातील दिवे, ऊन वारा पाऊस कधी नामाशिवाय, असे तुम्ही सारे तुफानातील दिवे आहेत.
आणि वामनदादाच्या गीताबद्दल सांगायचं म्हटलं, वामनदादाची अनेक गीतं आहेत, अनेक गाणी आहेत जे काही तुमच्या ओठावर चढत असतात. त्यांचे एक गीत होतं, तुम्हाला माहीत असेल की भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते तलवारीचे तयाचे मग नॅरेट टोक असते. आणि आपण पाहतो की ही जे गीतं आहेत ती घराघराची गीतं सामान्यापर्यंत गीतं पोहोचलेली आहेत आणि अशा गीतांना खऱ्या अर्थानं उजळणी होऊन लोकांपर्यंत प्रबोधनाचं माध्यम वामनदादांनी निर्माण केलेलं आहे. आपण त्यांच्या या कार्याचा वसा घेऊन आपण खऱ्या अर्थाने ही चळवळ घराघरापर्यंत नेत आहोत. आणि वामनदादांच्यासाठी त्या वामनदादांच्या कार्याचं कौतुक म्हणून शासनाने यावर्षीला वामनदादा कर्डक हे पुरस्कार सुद्धा जाहीर केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे वामनदादा कर्डक यावर्षीपासून तो पुरस्कार शासनाकडून जाहीर झालेला आहे आणि तो पुरस्कार दरवर्षीला देण्यात येईल असं यापूर्वी हे झालेलं आहे. पण तरी पण खऱ्या अर्थानं असं वाटतं की वामनदादाच्या संदर्भामध्ये त्यांचा ज्या कार्याचा जो भाग आहे तो कुठेतरी अपुरा राहिलेला वाटतो आणि या माध्यमातून का होईना आपण तो कार्य पूर्ण करण्याचा आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न करतात. हे सन्माननीय बाब आहे. आणि आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं ज्यांच्या महानुभावांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि खऱ्या अर्थानं शहीद झाले त्या सर्वांना माझी या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वच या टीमला माझ्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू. आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिवस. आपल्या भारताला जे स्वातंत्र्य मिळालं आहे या स्वातंत्र्याच्या निमित्तानं आणि वामनदादा कर्डक जयंतीनिमित्तानं आपण खरोखर या सुवर्णदिनी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. त्यांनी सरांनी सांगितलंच आहे की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. वामनदादांची कविता ही प्रबोधनात्मक नसून ती एक माणसाच्या विचारांना जागृत करणारी आहे आणि हे विचार आपल्याला या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. ते आपलं एक खरं अवभाग्य आहे. यानंतर मी विमटे सर उपासक तथा ग्रंथवाचक यांना मी विनंती करतो की ते 2 शब्द बोलतील. कार्यक्रम पुढे गीतांचा सादर करण्याचा आहे. अगदी थोड्या वेळा सर 2 शब्द आपण सादर करावे. यानंतर गीताचा कार्यक्रमसुद्धा चालू होणार आहे. आणि बाहेर जे कवी लोक आलेले आहेत त्यांना मी कृपया विनंती करतो की त्यांनी हॉलमध्ये यावे. बाहेरील जे उपस्थित कवी लोक आहेत त्यांनी कृपया हॉलमध्ये यावी अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे बहुजन समाजाच्या उत्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी जीवाचं रान केलं त्या सर्व महापुरुषांना आणि त्या महान स्त्रियांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आपले महान कवी वामनदादा कर्डक त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही अभिवादन करतो. दादासाहेब गवई एवढं मोठं आपल्याला संस्थान उभं करून दिलं त्यांनाही अभिवादन करतो. आणि या आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळींना जय भीम. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. काही गळले तरी पण मोठ्या संख्येने उपस्थित आपला सर्वांना माझा जय भीम. आज या ठिकाणी तथागत TV चॅनलच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं आमच्यासारख्या समाजाच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्यांना जो बहुमान त्यांनी दिला त्याबद्दल त्या टीमचं मी अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. जीवनात वावरत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रसंगी वेगवेगळ्या कारणानं महाराष्ट्र स्तरापासून सन्मानित झालो आहे मी, यात काही वाद नाही. पुणे, मुंबई, यवतमाळ, अकोला, बुलढाणा वगैरे सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सन्मानित झालो आहे. परंतु या ठिकाणी आज जो मला या ठिकाणी सत्कार करण्यात आला तो माझ्या समाजानं माझा सत्कार केला. आदर्श शिक्षक म्हणून सत्कार झाला तो भाग वेगळा, गावातल्या लोक जिथं शिक्षक होते तिथंही. परंतु या ठिकाणी जो म्हणजे सन्मानपूर्वक मला मेमोरी देण्यात आलं, मानपत्र देण्यात आलं आहे. तर हा जो समाजाने केलेला जो सन्मान असतो तो फार महत्त्वाचा असतो. त्यातून आधी आणखी वय जरी झालं असेल 83 वर्षाचं वय होता तरी पण प्रेरणा पुढे घेऊन मी कार्य करत राहील. या चॅनलसोबत आहेच मी बरेच दिवसापासून आहे.
त्यात काही वाद नाही आणि पुढेही राहील. आणि एखादी म्हणजे चॅनल चालवणं मी म्हणजे पहा कसं आहे की मबा मेश्राम यवतमाळवरून पत्रक चालवत होते. स्वतःचं प्रॉपर्टी बघून त्यांनी सिंहझेड चालवलं. स्वतःचं प्रेस होती त्यांची. पण समाजानं तिकडे लक्ष नाही दिलं. बाबासाहेबांना मूकनायकापासून सुरुवात केली आणि नावं बदलत गेले, परंतु समाजाचा तेवढा प्रतिसाद नाही मिळाला. इतर वर्तमानपत्र आपण खूप घेतो, वाचतो, इतर पाहतो आपण चॅनल, पण आपलं चॅनल कुठं आहे नेमकं पाहत नाही. फसवलं, एकानं फसवलं. तर एका तासामध्ये 28 ते 35 हजार रुपये करून दिले होते त्या चॅनलला. तो भाग वेगळा. ते बेमान निघाले. परंतु मी पाहतो आहे 2-3 वर्षापासून वानखेड भाऊला, अरुण भाऊला अतिशय प्रामाणिकपणे काम करीत आहेत. अशा प्रामाणिक माणसाला आपण साथ दिली पाहिजे. मी काही घरचा अमीर नाही, परंतु माझ्यापर्यंत जे काही होते ते मी दान देतो. तुम्हाला एक आवाहन करतो. आवाहन असं करतो, लग्न असेल, मला लग्न लावायला सांगा. 1957 साली पहिलं लग्न लावलं. 1957 जे बौद्ध पद्धतीने पहिलं लग्न लावलं. तेव्हापासून लग्नही लावतो, परित्राण पाडे घेतो, वाढदिवस सगळे कार्यक्रम, प्रवचनाला बोलवा, प्रवचनही करतो. एखादा विषय घेऊन जे तुम्हाला माहीत नसेल असे विषय त्याच्यावरही प्रवचन देतो. अशा कार्यक्रमाला बोलवा आणि तुम्ही दुसऱ्यांना जे दान देता ते मला द्या. तेच दान मी चॅनलला देईल. आतापर्यंत हेच करत आलो. इथे जे कार्यक्रम घेतले, भीमवाटिकेला दान दिलेलं आहे. सगळं जे काही मिळालं आहे, शिरसाट साहेबांचंही काही महान कीर्तिवान आहेत ते, तसे परिचय असतील, पण त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण आज परिचय झाला तुम्हाला. फार मोठे डायरेक्टर आहेत ते. मागच्या महिन्यात तो कोण काय त्याचं नाव, अनासपुरे, 2 दिवस त्यांच्या सोबत होता. अनासपुरे. तर जेव्हा ही मुलगी पुण्याला गेली, तिकडे गेली पश्चिम महाराष्ट्रात, आता जिला तुम्ही सन्मान केलं, तर तिचे आईवडील घेऊन तिला तिथे गेले. माझ्या मुलीचा जिल्ह्यात पहिला नंबर आला. माझ्या मुलीला तुम्ही डायरेक्शन करा. तिथून सांगण्यात आलं, एवढ्या दूर कशाला आले, तुमच्या आंबळ तिथं असतायत, रत्नाकर शिरसाट त्यांच्याकडे जाणं, त्यांच्यापेक्षा मोठे डायरेक्टर कोण आहे. वापस आले, त्यांनी डायरेक्शन दिलं. त्या मुलीचा पहिला नंबर आला महाराष्ट्रातून. मला असंच डायरेक्शन, मलाही महाराष्ट्रातून पहिला नंबर भेटला शैक्षणिक क्षेत्रामध्ये. मी विषय कोणता तोही सांगतो. हाऊ टू डेव्हलप द कम्युनिकेशन स्किल अमॉंग दी रुरल स्टुडंट. इंग्रजीमधला निबंध मी लिहिला. त्याचा पहिला नंबर मग महाराष्ट्रातून मिळाला होता शालेय स्तरावर. तर असं सन्मान प्रत्येकामध्ये आहे, ऊर्जा आहे, पण तिला प्रेरणा मिळाली पाहिजे. शिरसाट साहेबांसारखे आपले कलाकार आहेत, त्यांचा वापर करून घ्यावा. वानखेडे भाऊला मी विनंती करतो की शिरसाट साहेब कलाकार आहेत. इथे मी पेटी वादक पाहिले, वाघमारे साहेब तबला वादक आणि पेटी वादक, मोठे कलाकार आहेत. मी एकच दिवस पाहिले त्यांना, पण त्याच्यामध्ये असलेली कला एवढी सुपर कला आहे. त्या कलेचा वापर या चॅनलला करून घ्यावा. आमच्याही जवळ थोडीफार कला आम्ही सादर करू, त्यात काही वाद नाही. सर्वांना आश्वासन देतो, मला बोलवा कार्यक्रमाला, तेच पैसे मी यांना दान देत जाईल. पुन्हा आवाहन करतो. जय भीम, जय भीम. या ठिकाणी इतक्या वयातसुद्धा खरंच एक म्हणणार की ज्यांची प्रामाणिक इच्छा मदत करायची असते त्यांना मार्ग मोकळा असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की पुढारलेल्या लोकांच्या दुय्यम प्रतीचा विचार कराल तर या अवनतीच्या पुरात बचावून राहसाल, नाही तर अडकून पडसाल. जर तुम्हाला खरंच समाजाबद्दल काहीतरी आस्था असेल तर आपली मदतीचा हात हा समाजासाठी नेहमी असला पाहिजे. यातून आपल्याला प्रचिती होते. सरांचं, भिमटे सरांची या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी शेवटचा कार्यक्रम म्हणजे अध्यक्षाचे भाषण. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहता ते अध्यक्ष म्हणजे आपले आजचे सन्माननीय डॉक्टर कमलजी राऊत, दानशूर तथा सामाजिक कार्यकर्ता. सरांना मी विनंती करतो की त्यांचे आपले मार्गदर्शन या ठिकाणी सादर करावे. नमो बुद्धाय. जय भीम.
याच्यामुळं कार्यक्रम आटोपता घेतो की दुसरा कार्यक्रम माझ्या प्रतीक्षेत आहे. 1 तासापासून बस आता येतो असं करून करून त्यांना वेटिंग ठेवलं आहे. प्रश्न आहे भाषणाचा. अध्यक्षा म्हणजे सजा आहे. सर्वांचे भाषण झाल्याशिवाय अध्यक्षाला उठता येत नाही. त्याच्यामुळं मोठं अडचणीत काम आलं. भाषण द्यायला लागलो एकदा, अहो एवढं लांबलं भाषण आमलं की सारे लोक बोर होऊन चालले गेले. मला लक्षातच नाही, उजेड होता डोळ्यापुढे, काही दिसत नाही पुढचं. या समोरून लावले होते लाईट. आणि सर्वात शेवटी पाहिलं तर एक गडी उभा होता. मी म्हटलं का रे भाऊ, बरं झालं तू तरी चांगलाच उभा राहिला, माझं भाषण पूर्ण ऐकलं. त्या म्हण नाही म्हणे साहेब, त्याच्यामुळे नाही उभा राहिलो ना म्हणे, हा माईक मला होय म्हणे म्हणून उभा राहिलो. म्हणून म्हटलं की भाषणाची जी काही कला आहे प्रत्येकाने वेगवेगळी आपली मांडली. पण आपण आज स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत, हेही भूमिका लक्षात घेणं आवश्यक आहे. स्वातंत्र्य आपल्याला आलेलं आहे, ते मिळालं कसं हे पाहणं आवश्यक आहे. आपल्या कार्यक्रमाच्या आपल्या गोष्टी सदोदित चालत राहतील, पण वेगळ्या कार्यक्रमात वेगळं काहीतरी लोकांना द्यावं लागेल ना. आज स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळं त्याही अनुषंगानं आपण चाललं पाहिजे. स्वातंत्र्य कसं मिळालं आपलं याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वातंत्र्य हे आपला काही सहज उपलब्ध झालेलं नाही आहे. हे धरलं कोणा दानात दिलं. अहो ब्रिटिश राज्यानंतर इथं ज्यावेळेस सर्वात पहिले व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. ईस्ट इंडिया कंपनी आपल्याकडे भारतात सर्वात पहिल्यांदा सुरतमध्ये आली आणि तिथून सारा व्यवहार चालू केला. आणि एवढा व्यवहार चालू केला की आपण राज्यकर्ते बनले. तशीच परिस्थिती आज सुद्धा निदर्शनास दिसते आहे की सर्व कंपन्या बाहेरून आपल्याकडे येत आहे. एक दिवस त्यांनाही आपल्यावर नाराज्य करावं, कारण आपले तर आपल्याला ओळखतच नाही, ते तर पहिलेच ओळखत नाही. म्हणजे आपलं भारत स्वातंत्र्य हे धोक्यात येण्याची लक्षणे सुद्धा आज दिसत आहे. स्वातंत्र्याचा लढा सर्वात पहिले कुठं चालू झाला? स्वातंत्र्याचा लढा 1857 मध्ये चालू झाला. स्वातंत्र्य मिळावं म्हणून. त्याचे पुरोगामी कोण होते? तर मंगल पांडे होते. झाशीच्या राणी होत्या. त्यांनी पहिलं कार्य केलं हे स्वातंत्र्यासाठी. आणि कालांतरानं स्वातंत्र्य हे हळूहळू 90 वर्ष लागली. त्यावेळेस कुठे 1947 आला, असं सहज प्राप्त झालेलं नाही. मधात क्रांतिगिरी वीर झाले. क्रांतिवीरांनी अनेक समस्या तयार केल्या, असे कसे जात नाहीत, नाही का. राजगुरूंनी, सुखदेवांनी यांनी आपलं बलिदान दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपण जे सहज उपलब्ध आपल्याला झालेलं आहे. अर्थात महात्मा गांधींनी याचाच वाटात गेला, त्यांचा वाटा आहे. कारण त्यांनी सुद्धा अहिंसेच्या मार्गातून एक मार्ग म्हटला की स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न केले. हे सर्व प्रयत्नानंतर कुठं आज आपल्याला 1947 हा दिवस संपन्न झाला. म्हणजे अनेक प्राणांच्या आहुत्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य सहज उपलब्ध आहे. परंतु हे स्वातंत्र्य बाकीच्या देशापासून मिळालेलं होतं. आपल्याला भारतात माणसाला स्वातंत्र्य मिळालं का 1947 नंतर सुद्धा बाबासाहेबांनी अभ्यासलं की स्वातंत्र्य हे कुठलं स्वातंत्र्य आहे? हे तर फक्त देश स्वातंत्र्य झाला, माणसाला कुठं स्वातंत्र्य म्हटलं? अहो ज्या माणसाला पाणी पिण्याची इथं म्हणजे हे नाही, मुभा नाही, परवानगी नाही, माणसासारखं माणसाला वागवत नाही, स्त्रियांना शिक्षणाची परमिशन नाही, ह्या सर्व गोष्टी आपल्याला स्वातंत्र्यात मिळाल्या का? फक्त देशापासून स्वातंत्र्य मिळालं. खरं स्वातंत्र्य आपल्याला 26 नोव्हेंबरला मिळालं. जिथं भारतात लोकांच्यासाठी जे स्वातंत्र्य मिळालं ते 26 नोव्हेंबरपासून चालू झालं आणि त्याचे सर्व काही पुरस्कर्ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य उपलब्ध झालं आहे. हे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जरी मनवत असलो तरी खऱ्या अर्थानं भारतीय मनुष्य हा 26 नोव्हेंबरला इथं स्वातंत्र्यित झालेला आहे. अधिक वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अरुण भाऊ वानखडे, आजच्या सत्कार मूर्ती
आणि सर्व उपस्थितगण यांच्या सर्वांना शुभेच्छा देतो. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या वामनदादा कर्डक यांच्या दिनानिमित्त त्यांचं प्रेरणास्थान आपल्यासाठी हे प्रेरणास्थान आहे. कारण शिक्षणाचा अवलेश नसताना सुद्धा एवढे गीतं लिहिली की आपल्याचा मन मोहून टाकतात. बाप चांदाची चांदणी येऊन खाली वारा बेमाला घाली. म्हणजे बघा काय कल्पना आहेत की चंद्रावरून सुद्धा येऊन चांदण्या बाबासाहेबांना हवा घालतायत अशा कल्पना दाखवणारे वामनदादा कर्डक यांची सुद्धा आज जयंती आहे. त्या सर्वांना शुभेच्छा देऊन इथे 2 शब्द बंद करतो. जय भीम जय. या ठिकाणी अध्यक्ष साहेबांनी जे खूप मोलाचे असे शब्द वापरलेले आहेत. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य कोणतं होते आपल्याला? आपल्याच भारतात राहून आपल्याला जर स्वातंत्र्य मिळत असेल तर कुठलं स्वातंत्र्य आहे? खरं स्वातंत्र्य जर कशाला म्हणायचं असेल तर स्वातंत्र्य, बंधुता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सार्वभौमत्व जे काही आपण बोलतो याचं स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला. पण खरं स्वातंत्र्य वैयक्तिक जर विचारायचं तर अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे आपल्याला भाषण स्वातंत्र्य सुद्धा भारतीय संविधानानं आपल्याला दिलं आहे. त्यामुळे खरं स्वातंत्र्य हे संविधानानं दिलं आपल्याला. 1949ला जे आपल्याला भारतीय संविधान बहाल केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते खरं स्वातंत्र्य. तर मी या ठिकाणी अध्यक्ष महाराजांचे खूप खूप आभार मानतो. आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपला वेळात वेळ काढून सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे जे प्रेक्षकगण बसलेले आहेत बिचारे, जे गाणे ऐकायसाठी, सरांचं मार्गदर्शन ऐकायसाठी जे आतुरतेने आपला वेळातला वेळ कडून बसलेले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. प्रथम तथागतता माझे त्रिवार वंदन. डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला माझं वंदन. या ठिकाणी गवळी साहेबांची प्रतिमा ठेवलेली आहे त्यांना सुद्धा माझं त्रिवार वंदन. महात्मा गांधी यांना सुद्धा माझं त्रिवार वंदन. आणि ज्यांचा आज वाढदिवस जयंती आपण या ठिकाणी साजरी केली असे थोर गायक त्यांना माझं त्रिवार वंदन. आज तथागत टीव्हीने या ठिकाणी 2 कार्यक्रम असे एकत्र घेतलेले आहेत. एक म्हणजे 15 ऑगस्ट आणि दुसरं म्हणजे वामनदादा कर्डक यांची जयंती. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आभाराचं भाषण कोणी ऐकत नसते, परंतु या ठिकाणी कितीतरी वेळापासून म्हणजे 11 वाजतापासून आपण इथे सर्व जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जरी बदललेले असतील परंतु जो कोणता कार्यक्रम घ्यायचा असतो त्याला 1 महिना असा कालावधी लागतो. त्यानंतर पत्रिका कशी तयार करायची, कोणाचे नाव टाकायचे, त्यांना विनंती करावी लागते आणि नियोजनसुद्धा करावं लागते. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब डोंगरे हे होते, परंतु त्या ठिकाणी श्रीमान डॉक्टर कमलजी राऊत यांनी आपलं अध्यक्षपद स्वीकारलं. त्यांना तथागत टी व्ही चॅनलच्या वतीने त्यांचे धन्यवाद, त्यांचे कौतुक आणि त्यांचे अभिनंदन. त्यानंतर रामेश्वरजी अभ्यंकर हे आलेले नाहीत, परंतु त्यांचे सुद्धा आभार. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला हा जो हॉल मिळून दिलेला आहे, कारण तथागत टी व्ही चॅनल म्हटल्यानंतर हे आम्हाला वर्गणी करून करावं लागते, परंतु कमलजी पायस सरांनी, प्राचार्य कमलजी पायस सरांनी हा जो हॉल दिला हा निःशुल्क दिला, त्यांचे सुद्धा आभार. अरे काय करते ना, या तुम्ही सांगा या हॉलचे 2,500 म्हणजे काहीच नाही आहे. हा तर म्हणजे दिलाच की नाही तो. त्यानंतर त्यांचे आभार. त्यानंतर कार्यक्रम झाला सत्कार मूर्ती, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार घेतला, असे DC मोहन ज्यांनी
बाबासाहेबांच्या हस्ते नायकवडल्या नावांना त्यांचे आभार. पुंडलिकरावजी देशमुख यांचे हे आले नाहीत. भाई प्रफुल्ल आले हा त्यांचे सुद्धा आभार. सौ रजिताई धनंजयराव गुर्जेकर यांचे सुद्धा आभार. नयन मोंढे विशेष पत्रकार यांचे सुद्धा आभार. त्यांनी आमची बातमी पेपरला द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. अमोल उल्हास मनोहर हा नागपूरहून आलेला ग्रस्त आहे, त्यांचे सुद्धा आभार. सायली जुमडे ही नाटकामध्ये बालनाट्य स्पर्धेमध्ये पहिली आली महाराष्ट्रातून, तिचे कौतुक. आणि रत्नाकररावजी शिरसाट नाटक दिग्दर्शक यांचे सुद्धा आभार. विशेष म्हणजे प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आजचे अध्यक्ष कमलजी राऊत यांचे त्रिवार आभार. शिवा प्रधान यांचे सुद्धा आभार. निलेबाजी नितीन भटकर यांचे सुद्धा आभार. इंजिनियर गोपाळजी इंगळे अगर न येऊ पण पत्रिकेमध्ये आहेत, त्यांचे सुद्धा आभार. प्राध्यापक डॉक्टर गोपीचंद्र मेश्राम यांचे सुद्धा आभार. नितीनताई धनंजयराव भुजाडे या मॅडमचे सुद्धा आभार. धनराजी चक्रे हे आमच्या अगदी जवळचे आहेत, त्यांना आमच्याकडून अशी विनंती आहे की थोडेसे लवकर यावं. त्यांचे सुद्धा आभार. प्राध्यापक तुकेशराव सरदार यांचे सुद्धा आभार. विनायकरावजी हिवराडे सरांचे सुद्धा आभार. इंजिनियर उमेशराव भाऊ शहारे यांचे सुद्धा आभार. विलास गवई मान्य विलासरावजी गवई यांचे सुद्धा आभार. चंद्रशेखर खंडारे यांचे सुद्धा आभार. माननीय प्राचार्य डॉक्टर संजयरावजी खडसे यांचे सुद्धा आभार. सुरेंद्रजी घरडे यांचे सुद्धा आभार. या सर्वांचे आमच्या TV चॅनलतर्फे एक बार पुनश्च आभार. विशेष म्हणजे या ठिकाणी जे प्रेक्षक बसले त्यांचे तर फार फार आभार, कारण एकाच ठिकाणी 11 वाजतापासून बसलेले आहेत. त्यांना फार फार धन्यवाद आणि त्यांचे फार फार आभार. आणि या कार्यक्रमाला सोमेश्वर भाऊ यांनी संचालन केलं, यांचे आभार. वंदनाताई खोबरागडे त्या जरी मनात चुकल्या तरी चुकून माणूस शिकत असतो, त्यांचे सुद्धा आभार. अरुण भाऊ वानखडे विशेष संचालक या संस्थेचे आहेत, त्यांचे फार फार आभार. कारण हा जो नियोजन घडून आणलेला जो कार्यक्रम आहे हे अरुण भाऊ वानखडे यांच्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत आहे, त्यांचे फार फार आभार. दीपकरावजी इंगळे यांचे सुद्धा आभार. सुनताताई रायबोले यांचे सुद्धा आभार. आणि अविनाश सवाई यांनी स्टेज सजावट केली व संगीताताई बनसोड यांचे सुद्धा आभार. आणि आमचा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी संपला. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफानातले